समारंते परमविदुषो यत् सदृशी सर्वसन्ना स्वैरा अगतिगुणं ममापेश स्तोत्रे अनिर्पादमविदत्ते दुतरपि सदस्य स्तोत्रमनस्य वचः मनु पुराणे जगद्रक्षा प्रलेखु वररमणीया वरमणि किमेह किंकाय समुपया श्रीभवनं तरुस्तो हत्या उत्तरे गोजी महाराज नमः श्री श्री करमवीर भाऊला पाटील नमः श्री पूज्य वडील साने गुरुजी नमः श्री भावना श्री सर्व शिक्षकांना बोधा ईश्वरेला ददातो नंदभारा दुरादर्जा नित्य भूषणाम। कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण घाईनं हे काम उरकायचं आहे। MTIR सरांचा सन्मान श्रीमान रावसाहेब चक्रे, जालिंदर पोखरकर, आपण तत्परतेनं व्यासपीठावर यायचे आणि आदरणीय जाधव सरांचा सन्मान करायचा आहे। शाल बुके आणि त्यासाठी मी अर्जुन रघुनाथ खोकराळे यांना विनांचा सत्कार करायचा। आपण कव्हर करू हे झाले शिवाजी। माननीय श्रीमान श्रीहरी भिकाजी सोमोशी गुरुजी 83चे विद्यार्थी ज्ञानेश्वर जीवन नंतरचा सन्मान आपण करणार आहोत। खरं तर त्यावेळच्या हार्मोनियमच्या सुरावटीनं तुम्हा सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं होतं आणि तुमची आमची गणपत अर्जुन गायकवाड, विलास रामदास थेटे, शंकर अंशू भालेराव सर, लक्ष्मण भालेकर सर, आदी विद्यार्थी आहेत। माननीय श्रीमान 1983चे विद्यार्थी विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे। कमल ठेंबेकर कमल रामचंद्र ठेंबेकर, यानंतर आपण व्यासपीठावर यायचं आहे। यानंतर मान्य श्री ओली आपली अंत्यकरण ज्यांनी झाडून पुसून अध्यक्ष सरपंच आणि चक्रे साहेब। मित्रांनो, ते कामाचं मान्य श्रीमान रमेश खरमाळे साहेब यांनी अतिशय अभूतपूर्व असं कार्य केलेलं आहे। त्याची दखल घेऊन देशाचे पंतप्रधान मान्य श्रीमान मान्य श्रीमान रमेश गणपत खरमाळे माजी सैनिक खोडत यांचा देखील या निमित्तानं सन्मान होतो आहे। आणि आजचे अध्यक्ष मान्य श्रीमान MTIR सर, खोडतच्या सरपंच सौमनीषाताई गुळवे आणि आजचे व्याख्याते आदरणीय चक्रे साहेब या सर्वांनी माननीय श्रीमान रमेश गणपत खरमाळे साहेब या आमच्या अभिमानाचा सन्मान करावा। पंतप्रधानांनी दखल घेतली, साधी गोष्ट नाही, अतिशय असा। तुम्हा सर्वांना नमस्कार। महागणपती चरणी नमस्कार। आदिमाया शक्ती मुक्ताईच्या चरणी नमस्कार। आणि ज्या भूमीनं खऱ्या अर्थानं गुलामगिरीच्या छाताडावरची पहार काढून ज्या माऊलीनं स्वाभिमानानं जगायला शिकवलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, ज्या महापुरुषानं स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या महापुरुषानं हे स्वप्न आपल्या खांद्यावरती पेललं ते धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजीराजे, ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, अशा अनेक महापुरुष संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे। ही भूमी म्हणजे साधी नाही आहे, ही भूमी ऐतिहासिक भूमी आहे। या भूमीची माती मी प्रथम माझ्या कपाळाला लावतो, कारण या भूमीनं मला जगण्याला, वागण्याला, चालण्याला, बोलण्याला बळ, ताकद, ऊर्जा देणारी ही भूमी आहे। आणि या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा सोहळा, ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यक्रमात लाईट गेली होती तर आपण कोण आहे? आपण खूप किरकोळ आहे।
तेव्हा या व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व गुरुवर्य, मी आता सर्वांचा नामोल्लेख करत नाही, परंतु आल्या आल्या माझी आणि आहेर सरांची ओळख झाली. ओळख होताना पहिली गोष्ट, मला गुरु कोण आणि शिष्य कोण याचाच मेळ लागत नव्हता. कारण सगळेच सारखे दिसायचे. आहेर सरांना गुरु म्हणावं तर ते जीन्सची पॅन्ट घालून आले होते, आणि दुसऱ्या कोणाला गुरु म्हणावं तर ते यांच्या पाया पडत होते. खऱ्या अर्थानं गुरु शिष्याचं नातं काय आहे, हे नातं आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो, खऱ्या अर्थानं ते माझ्या जीवनातील प्रेरणास्त्रोत होते. मी आहेर सरांना सांगितलं, मी रावसाहेब चक्रे, माझं शिक्षण MA मराठी झालेलं आहे. गेली 7-8 वर्ष एक प्रभावी भाषण कला शिका, शिरूर, आळेफाटा, अहिल्यानगर अशा 2-3 ठिकाणी आपल्या बॅचेस चालतात. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं गुरुजींना सांगितलं की काय विद्यार्थी घडवलेले आहेत. तुमचे विद्यार्थी हे पैसा नंतर, त्यांच्या दृष्टीनं पैसा हे साध्य नाही आहे, ते साधन आहे. साध्य काय? माणूस उभा करणं, माणूस घडवणं, हे त्यांच्या दृष्टीनं साध्य आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रवीणजी लोढा यांच्या माध्यमातून गेली 1.5-2 वर्ष मी आळेफाट्यावरती क्लास चालवतो, आणि मला जाणीव आहे की बऱ्यापैकी कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. 10चा कार्यक्रमाचा वेळ असताना माझ्या हातात एक वाजता माईक आलेला आहे. 2 गोष्टी आहेत. शिक्षकाच्या हातात माईक दिला की ते 35 मिनटं थांबत नाहीत, आणि महाराजांच्या हातात माईक दिला की ते 2 तास थांबत नाहीत. ही दोघांची वेगवेगळी सूत्रं आहेत. आणि तुम्ही काय केलं? रेसच्या पळणाऱ्या घोड्याला ओढून बांधलं आणि त्याला सांगितलं पळ आता. ज्यांनी अख्खं आयुष्य विद्यार्थी घडवण्यामध्ये घालवलं, तुम्हा सर्वांना ज्ञानदानाचं काम केलं, तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये एक कर्तृत्वान व्यक्ती घडवण्याचं काम केलं. हे शिक्षक, एक शिक्षक सकाळी जर बोलायला उभे राहिले तर संध्याकाळपर्यंत थांबणार नाही, एवढं ज्ञानाचा सागर आहे ते. त्यांना आपण काय केलं? 3-3 मिनिटाचा वेळ दिला. 3 मिनिटात काय होतं? 3 मिनिटात फक्त मॅगी होते. 3 मिनिटात पटकन मॅगी होते. आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवनसुद्धा खूप चांगलं आपण जन्माला आलेलो आहे. आपण अशा काळात जन्माला आलेलो आहे तर आपण बिकट परिस्थिती पाहिली, गरिबी पाहिली, वाईट काळ पाहिला, आणि चांगला काळसुद्धा पाहिला. दोन्ही काळ आपण पाहिलेले आहेत. मॅगी यायच्या आत आपला जन्म झाला, मोबाईल यायच्या आत आपलं शिक्षण झालं, आणि व्हॉट्सअप यायच्या आत आपलं लग्न झालं. त्यामुळं आपण सगळे भाग्यवान आहोत. आपल्या पाठीमागे खऱ्या अर्थानं एक संस्काराची शिदोरी आहे. आता बऱ्याच गुरुजींनी सांगितलं, प्रास्ताविकामध्ये सांगितलं की गुरुपौर्णिमा हा व्यासांचा जन्मदिवस आहे, आणि व्यासांपासून ही गुरुपौर्णिमा चालत आलेली आहे. ती कुठपर्यंत आली? आत्ता गुरुजींनी सांगितलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे गेला, गोरक्षी वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवापर्यंत येऊन ही नाथ संप्रदाय थांबला, आणि तिथून पुढं वारकरी संप्रदाय सुरू झाला. आज खऱ्या अर्थानं अतिशय पवित्र दिवस आहे, कारण आज वारीचा काळ आहे. जगाच्या पाठीवर एवढी मोठी वारी, एवढं मोठं ऐश्वर हे कुठेही पाहायला मिळणार नाही. कुणाला आमंत्रण नाही, कुणाला निमंत्रण नाही, कुणासाठी गाडी नाही, कुणासाठी वेगळी व्यवस्था नाही. सगळेच्या सगळेजण फक्त माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊलींच्या नावानं या ठिकाणी वारी जात असते. आणि आज आषाढी पौर्णिमा पंढरपूरमध्ये खूप मोठा काला होतो आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांचं वास्तव्य या भूमीला लाभलेलं आहे. अहिल्यानगर आणि पुणे हे 2 जिल्हे संत ज्ञानदेवांचे आहेत. एक कर्मभूमी, एक जन्मभूमी. आणि ज्ञानदेवांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं सर्वसामान्य माणसाला उघडून देण्याचं काम केलं. संस्कृतमधलं ज्ञान प्राकृतमध्ये आणण्याचं काम हे ज्ञानदेवांनी केलं. आणि मग त्यांना असं वाटलं की अरे या समाजामध्ये खूप विषमता दिसते आहे, कुठंतरी यांना एकत्र केलं पाहिजे. आणि मग वारकरी संप्रदायाची स्थापना झाली, वारकरी संप्रदाय निर्माण झाला. ज्ञानदेवांनी त्याची स्थापना केली. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवांनी पाया रचला. ज्ञानदेवांनी पाया रचला, वारीला गेले. त्यानंतर हैबत बाबा गेले. वारीचं स्वरूप छोटं होतं. आज वारीचं स्वरूप किती मोठं आहे? वारीचं स्वरूप किती मोठं आहे? जगाच्या पाठीवर एवढा मोठा सोहळा कुठंही नाही. तो माझा महाराष्ट्रात आहे, आणि तो माझ्या पुणे जिल्ह्यात आहे, आणि मी पुणे जिल्ह्यात जन्माला आलेलो आहे. हे माझं भाग्य आहे.
माऊलींचं कार्य अल्पकाळ टिकलं. माऊलींनी कमी वयामध्ये समाधी घेतली, कार्य संपलं. पण जे लावलेलं रोपटं आहे, आज महात्मा फुले शाळेमध्ये तुमच्यासारखं जे लावलेलं रोपटं आहे, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. तो वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. या सरांचं नाव मला माहिती नाही, ते आता गेले. जागतिक कीर्तीचे व्याख्याते आहेत. त्याही पलीकडे मला अजून एक गोष्ट सांगायची. यामध्येच आज रमेशजी खरमाळे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सैन्यामध्ये त्यांनी सेवा केली, वनविभागामध्ये जॉईन झाले, परंतु अंगातली जी तळमळ आहे, जी ऊर्जा आहे, ती बसून देत नव्हती. सलग समपातळीचं पर्यावरणाचा ऱ्हास या सगळ्या गोष्टी करत राहिले. आत्ता 15 दिवसापूर्वी पाहिलं असेल तुम्ही, रमेश खरमाळेंना कोणी ओळखत नव्हतं. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्यांची दखल घेतली. खऱ्या अर्थानं ती दखल रमेश खरमाळेंची नाही, ती आहे महात्मा फुले विद्यापीठातील सर्व शिक्षकांची. या शिक्षकांनी शिकवलेल्या विद्यार्थ्याची दखल जर पंतप्रधान घेत असतील तर खऱ्या अर्थानं या शाळेमध्ये किती मूल्य शिक्षण शिकायला मिळालं, किती संस्कार शिकायला मिळाले, किती परिश्रम शिकायला मिळाले. आणि हे या महात्मा फुले शाळेचं यश आहे. माऊलींनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, परंतु पुढे जाऊन त्यांचं कार्य संपलं. माऊलींनी समाधी घेतली, नामदेव महाराजांना जन्म घ्यावा लागला आणि नामदेव महाराज गुजरातपर्यंत गेले की हा वारकरी संप्रदायात या रे लहान थोर या की बलती नारे नर, सगळेजण या, तुमच्यासाठी आहे, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आहे. कारण त्यावेळेला शाळेची सुविधा नव्हती, बाकी कुठल्या सुविधा नव्हत्या. आणि या नामदेव महाराजांनी गुजरातपर्यंत जाऊन प्रचार केला, कर्नाटकपर्यंत जाऊन प्रचार केला. आणि मग थोडी थोडी लोक त्या वारकरी संप्रदायात आली. परंतु तरीसुद्धा असं वाटलं की या वारकरी संप्रदायामध्ये सर्वसामान्य माणूस येत नाही, तळागाळातला बहुजन गावगाड्यातला माणूस या वारकरी संप्रदायापर्यंत येत नाही. मग नाथांना जन्म घ्यावा लागला आणि एकनाथ महाराजांनी जन्म घेऊन खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायाला एक वेगळी उंची दिली. काय केलं त्यांनी? तळागाळात जाऊन गवळणी, अभंग, भारुडाच्या माध्यमातून हा समाज एकत्र केला. दार उघड, एकनाथ महाराजांनी पहिलं भारूड लिहिलं, दार उघड बया. कशाचं दार उघड? तर ज्ञानाचं दार उघड. कारण ज्ञान ही शक्ती आहे आणि त्या ज्ञानाला कृतीत उतरवल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आहे. आणि नाथ महाराजांनी खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायाला एक मजबूत खांब दिला, कारण सर्वसामान्य माणूस या वारकरी संप्रदायामध्ये यायला लागलेला आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांनी या वारकरी संप्रदायावरती कळस चढवला. जसं आत्ताच सांगितलं, प्रास्ताविकामध्येच सांगितलं की माऊलींनी पसायदान दिलं, जो जे वांछिलं तो ते लावो, ज्याला जे जे पाहिजे त्याने तेथे वारकरी संप्रदायात या, कोणीही या. 18 पगड जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा संप्रदाय, पण याच्यावरती कळस चढवला तो संत तुकाराम महाराजांनी. आणि तुकाराम महाराजांनी 4092 अभंग लिहिताना त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा जो गाथा आहे तो 5वा वेद मानला गेलेला आहे. त्यांनी सांगितलं, काही करू नका, एकच काम करा, रामकृष्ण हरी म्हणा. आपण म्हणतो की नाही रामकृष्ण हरी? सहज भेटलं की काय म्हणतो? रामकृष्ण हरी. का? खऱ्या अर्थानं रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार, आचार विचाराचं जे साधन आहे तो मंत्र आहे रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं या गुरुजींनी तुमच्या जीवनामध्ये आचार, विचार आणि उच्चाराचा मंत्र दिला, तुम्हाला उभं केलं. कारण तुमच्या हातून आजपर्यंत एकही चूक झाली नाही. तुम्ही एक जबाबदार आणि एक चांगला नागरिक म्हणून आज समाजामध्ये काम करताय. तुमच्या सगळ्या अगोदरच्या भाषणातून मी तुमचा उल्लेख केला, तसं तुम्हा सर्वांना मी या व्याख्यानाच्या निमित्तानं पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणतो. तुम्ही सुद्धा म्हणा रामकृष्ण हरी. तुम्हाला एक पंढरपूरची वारी केल्याचं आज फळ मिळालेलं आहे. तुम्ही कोण पंढरपूरला गेला असाल मला माहिती नाही, पण आज तुम्ही हा गुरुपौर्णिमा साजरा केला आहे आणि गुरुपौर्णिमेला या ठिकाणी उपस्थित आहात, कारण गुरु हाची एकमेव व्यक्ती आहे, तीच तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्ही डायरेक्ट देवापर्यंत जाणार नाही. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात गुरु हा खूप गरजेचा आहे. प्रत्येक वाटेवरती तुम्हाला गुरु मिळत गेलेला आहे, प्रत्येक वाटेवरती वेगवेगळे गुरु तुम्हाला मिळत गेलेले आहे. पण आपला पहिला गुरु आहे आई. पहिला गुरु आहे आपला आई, कारण आईपासून आपल्याला जे ज्ञान मिळालं. दुसरा गुरु आहे आपले शिक्षक. पहिलं घर आहे आपलं स्वतःचं घर, दुसरं घर आहे आपली शाळा.
कारण या जगामध्ये तुम्ही कुठेही जरी गेला, दोनच गोष्टीला फक्त माझं म्हणता, दोनच गोष्टीला फक्त माझं म्हणता. काय? ही माझी आई आहे आणि ही माझी शाळा आहे. दोनच गोष्टीला म्हणता. तो जमिनीला म्हटले, गाडीला म्हटले, दुसऱ्या कशाला जरी म्हटले, जमीन भविष्यात विकली जाईल, गाडी भविष्यात विकली जाईल, पण माझी आई आहे, माझी शाळा आहे, या दोनच गोष्टीला आपण माझं म्हणतो. माझे गुरुजी आहेत, या दोन गोष्टीला आपण माझं म्हणतो. आणि खऱ्या अर्थाने या शाळेवरती प्रेम करून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. कारण आज खरं तर या गुरुजनांच्या पुढं माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं, ही मोठी समस्या आहे. सुरुवातीच्या काळात आल्याच्या नंतर या ठिकाणी जे गुरु शिष्याचं नातं आहे, जी भेट झाली होती, ती अतिशय अलौकिक होती. खऱ्या अर्थानं राम आणि भरताची भेट आपण रामायणात ऐकलेली आहे, त्याच्या पलीकडची भेट होती. कृष्ण सुदामाच्या पलीकडची भेट होती. छत्रपती संभाजीराजे कवी कलशाच्या पलीकडची भेट होती. आणि प्रत्येक जण येऊन आयर सरांना विचारायचा, ओळखलं का सर, ओळखलं का सर? म्हणायचे ओळखलं, पण नाव नाही आठवत. ओळखलं आहे, चेहरा लक्षात आहे, पण नाव नाही आठवत. असंख्य विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नाव आठवत नाही, पण चेहरा लक्षात आहे. आता येता गुरुजींबरोबर बोललो, तुम्ही ज्या काळामध्ये शाळेमध्ये होता, तो काळ अतिशय भयानक काळ होता, हालाकीचा काळ होता. जेवणाला डबा नव्हता. आपल्याला होता का डबा? जेवणाला डबा नव्हता, फडक्यात भाकरी होती आणि भाकरीत आपण सगळेजण पोटभर जेवायचो. त्याच्यामधला जो आनंद होता तो तुम्हाला कुठंच नाही मिळणार. आता एवढ्याच सांगितलं की 5वीला गेल्यावर आम्हाला इंग्रजी आलं, 6वीला गेल्यावर इंग्रजी आलं, 5वीला गेल्यावर इंग्रजी शिकायला आपण काय शिकलो? ABCD शिकलो. दिस इज अ गोपाल आणि दॅट इज अ सीता, ही 2 वाक्य शिकलो. आणि एवढीच वाक्य आपल्या घरी आईला म्हणून दाखवलं की तिला खूप आनंद व्हायचा. तिला काय कळत नव्हतं, हा काय बोलतो, पण तिला असं वाटायचं माझं पोरगं काहीतरी वेगळं शिकतंय, खूप आनंद व्हायचा. ती चेहऱ्यावरून हात फिरवायची, तिचं मुखं घ्यायची. आजची परिस्थिती काय? आज आपल्याला सकाळी उठल्यापासून इंग्रजी सुरू होतं आहे. एक्सरे, ब्लड, TV, ABP माझा, इथून आपलं इंग्लिश सुरू होतं. खऱ्या अर्थानं मराठी शाळेमध्ये त्या काळामध्ये जे विद्यार्थी घडले, ते विद्यार्थी नाही घडले, तर हे राष्ट्र घडलं. हे राष्ट्र घडवण्याचं काम या शिक्षकांनी केलेलं आहे. आज एखाद्या विद्यार्थ्याला जर म्हटलं की बाबा पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे, डोंगरावर 2 खड्डे काढ, तो म्हटला JCB पाठवून देतो, JCB पाठवून दे, पण मला यायला जमणार नाही. आज सध्याला शिक्षण मिळायला लागलेलं आहे, 100 फुटावरती शिक्षण मिळायला लागलेलं आहे. पूर्वी ती सोय नव्हती. लांबून लांबून तुम्ही पायी यायचे, या ठिकाणी यायचे, ते शिकायचे. त्या काळात सायकली नव्हत्या, भाड्याच्या सायकली होत्या ना, भाड्याच्या सायकली 10 पैसे 20 पैसे 4 आणे द्यायचे, भाड्याची सायकल घ्यायची. ती सायकल बी अशी होती, त्याला कॅरेज नव्हतं, फक्त मरगाड होतं, म्हणजे एकानेच वापरायची. ती फिरवायची, मधून चालव, नळीवरून चालव. नळीवरून चालवायला गेलं की असं वाटायचं मी आता 10वी पास झालो आहे. मधून चालवायला लागलं की असं वाटायचं मी 10वीच्या आतमध्येच आहे. ती सायकल फिरवायचं, 2-3 वेळा त्या दुकानापडून आपल्या चक्रा व्हायच्या. वेळ संपायला नको, वेळ संपली की अजून पैसे जाणार आहेत. ती आपल्यापुढं समस्या होती. त्या भाड्याच्या सायकलवरती आपण सायकल शिकलो. किती आनंद होता तो, प्रचंड आनंद होता. त्या सायकलमध्ये प्रचंड आनंद होता. आज तुमच्या घरामध्ये 4 गाड्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला गाडी आहे. कशाला गाडी आहे? प्रत्येक व्यक्तीला गाडी आहे. प्रत्येक व्यक्तीला जाऊ द्या. आमच्या प्रवीण शेठच्या हॉलमध्ये जिथं माझा क्लास चालतो, त्यांच्या नातवाला गाडी आहे. पण ती आनंद आहे का? ती मजा आहे का? ती मजा नाही आहे. पूर्वी एखाद्या मुलीला जर आपल्या गावामध्ये पाहुणे पाहायला आले तर अख्ख्या गावाला माहीत व्हायचं यांच्या घरी पाहुणे पाहायला आले. कारण का? आपल्या घरात दांडे तुटलेले कप असायचे, 4 घरातून कप आणावं लागायचे, 4 घरातून पोहेला प्लेट आणावं लागायच्या, 4 घरातून चमचे आणावं लागायचे, आणि मग आपला कार्यक्रम सुरू व्हायचा. अख्ख्या गावाला माहीत व्हायचं यांच्या घरात पाहुणे आले. आज परिस्थिती काय? आजची परिस्थिती अशी, लग्न होऊन गेलेलं कळत नाही, व्हॉट्सअपला डान्स येतो, आपण म्हणतो झालं वाटतं लग्न. प्रेम राहिलं नाही. काळ बदलत गेलेला आहे, काळ खूप पुढं गेलेला आहे. आजची जी पिढी आहे, 100 फुटावरती तुम्हाला शिक्षण मिळायला लागलेलं आहे, 100 फुटावरती शाळा उभ्या राहिलेल्या आहे. आज शाळा झाल्या, शिक्षण मिळायला लागलं, पण संस्कार कुठे आहे? संस्कार कुठे आहे? तुम्ही आज या ठिकाणी आलेला, मी पाहिलं तुमचा जो आदर होता,
तो माझ्या मनाला इतका भावला, मला गहिवरून आला. अय्यर सरांनी एक वाक्य बोललं, सर एकच वाक्य म्हटलं, विद्यार्थी मोठा झाला ना त्याच्यासारखा आनंद शिक्षकाला नाही, कोणालाच होत नाही. आणि या जगात दोनच लोक आहेत, दोनच माणसं आहेत. तुम्ही मोठे झालेले फक्त त्या दोनच लोकांना पाहता येतं आणि त्या दोनच लोकांना आनंद होतो. पहिले तुमचे आईवडील आणि दुसरे तुमचे गुरुजी. माझा मुलगा मोठा झाला आहे याचा आनंद कोणाला असतो? आईवडिलांना असतो. माझा शिष्य मोठा झाला आहे याचा आनंद कोणाला असतो? आपल्या गुरुजींना असतो. आज हे स्पर्धेचं युग आहे. एवढी स्पर्धा लागली. आपल्या काळात होती का हो स्पर्धा? होती स्पर्धा. निकाल लागला की आपल्या घरी यायचो आपण, जोरजोरात आनंदात यायचो. आपल्याला त्यावेळेला काय विचारलं जायचं? पास झाला का? काय होतं वाक्य? पास झाला का? किती मार्क्स पडले, किती टक्केवारी पडले, किती पर्सेंटेज पडले हे विचारलं जात होतं का? नव्हतं विचारलं जात. फक्त एवढंच विचारलं जायचं, पास झाला ना? तो म्हटला ना हो, अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. आपण अख्ख्या गावात पेढे वाटायचो, मी पास झालो आहे, मी पास झालो आहे. आजची परिस्थिती काय? आज हे स्पर्धेचं युग आहे. आज तुम्ही नातवांच्या भूमिकेत, तुम्ही आजोबांच्या भूमिकेत आहात. तुमचा नातू ज्या वेळेला शाळेत जातो त्यावेळेला आपला काळ आठवा आणि त्याचा काळ आठवा. ते पोरगं किती लहान आहे, त्याच्याकडून अपेक्षा किती आपण करतो आहे, किती अपेक्षा करतो आहे आपण? प्रचंड अपेक्षा करतो आहे. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्या अपेक्षा करतो आहे. आज आपण पाहतो की आपला एकच मुलगा आहे, प्रत्येकाला एक मुलगा आहे. घरामध्ये वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्या मुलाच्या कानावरती 12 लाख नकार पडलेले असतात. का पडलेले असतात? एकच मुलगा आहे, बाहेर जाऊ नको, रस्त्याला जाऊ नको, झाडावर चढू नको, गाडीला हात लावू नको, गॅसकडे जाऊ नको, त्या वस्तूला हात लावू नको, टी व्हीला हात लावू नको, रेडिओला हात लावू नको. हे शब्द आपल्यासारखे चाललेले असतात की नाही? झाडावर चढू नको, पाण्यात जाऊ नको पोहायला. अरे तुम्ही पोहायला कधी शिकले हे तुमच्या वडिलांना सुद्धा माहीत नाही. आंब, कवठं, चिंचा काढताना तुम्ही किती उंच गेले हे तुमच्या घरच्यांना माहिती नाही. मोबाईल नव्हता, संपर्काचं साधन नव्हतं, काही नव्हतं. त्या मुलाच्या कानावरती 12 लाख नकार पडतात. हे करू नको, ते करू नको, सगळं करू नको. एखादी वस्तू खेळणी जर त्याला तुम्ही घेऊन आले आणि त्यांनी जर ती खेळणी खोलण्याचा प्रयत्न किंवा खोलली तरी आपण त्याला काय म्हणतो? तुला इथून पुढं काय आणू की नको असं झालं आहे. प्रत्येक गोष्ट आणली की तू खोललीच. सूरज भाऊ आजगी गेले, त्यांनी एक गोष्ट सांगितली, अतिशय मार्मिक गोष्ट होती. त्या विद्यार्थ्यानं ती वस्तू खोललीच पाहिजे. कारण तुम्ही त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवताय? माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा चांगला शास्त्रज्ञ झाला पाहिजे, माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे. तुम्ही अपेक्षा काय ठेवताय त्याच्याकडून? उच्च शिक्षणाची, चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवताय. आणि त्याने एखादी वस्तू खोलली की त्याला तुम्ही बोलताय, त्याच्या बालमनावरती असा परिणाम होणार आहे की इथून पुढे ही वस्तू खोलायची नाही आहे. या वस्तूमध्ये काय त्याचं कुतूहल आहे, त्याने ती खोललीच पाहिजे. तेव्हा तुम्ही त्या मुलाकडून इंजिनियर होण्याचं स्वप्न पहा. आज हे स्पर्धेचं युग आहे. आजच्या ज्या शाळा चाललेल्या आहेत ह्या शाळा मार्क्सच्या शाळा आहेत, पर्सेंटेजच्या शाळा आहेत. किती मार्क्स मिळाले? साध्या शिकवणी होत्या, नव्हते शिकवणे आम्हाला. अय्यर सरांनी एक उदाहरण सांगितलं, खूप मार्मिक आणि चांगलं उदाहरण आहे. म्हटले 8वीपर्यंत शाळा होती, 8वी ते 10वी, आणि आम्हाला 5वीचा वर्ग सुरू करायचा होता. 3च खोल्या होत्या आणि मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही शाळा सुरू केली. मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही शाळा सुरू करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की काय करायचं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मला नाव आठवत नाही, पण पोटे गुरुजी आणि अजून एक गुरुजींनी चौकात उभे राहिले. 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये जे देतील ते पैसे गोळा केले आणि शाळा उभी केली. शाळा उभी करणारे हे शिक्षक आहेत. लोक वर्गणीतून शाळा उभी करणारे हे शिक्षक आहेत. आता इथं कोणीतरी पोटे सरांचा सातत्याने नामोल्लेख होतो. ते जिथे राहतात तिथंच मी राहतो. खरं तर तुम्हाला त्या मॅडम आल्या असत्या तर तुम्हाला त्यांचा फोटो दाखवणार होतो. इतक्या कडक मॅडम आहेत त्या. मागच्या आठवड्यामध्ये भाजी बाजारामध्ये 2 नातवांना घेऊन दोन्हींनी बी बाजूला चाललेल्या होत्या आणि ह्या मॅडम भाजी बाजारात भाजी बघत चाललेल्या होत्या. काटक एकदम, उंची न कमी, सडपातळ, ताड चाललेल्या होत्या. अय्यर सर 76-77 वर्षे, मी पहिल्यांदाच म्हटलं गुरु कोण आणि शिष्य कोण. एवढी ऊर्जा आहे, एवढी ताकद आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आजच्या मुलांमध्ये तेवढी ताकद आहे का? नातवांमध्ये तेवढी ताकद आहे का? नाही. त्याला आपण स्थूल बनवलं आहे, खानपान बदललं आहे. तुम्ही
अरे बाजरीच्या भाकरी आणि लोणच्याच्या फोडीबरोबर 2-2 भाकरी खायची. आजच्या व्यक्तीला काय परिस्थिती आहे? सकाळी उठल्याच्या नंतर आपला नाश्ता काय होता? शिळ्या बाजरीच्या भाकरी चहात चुरल्या की त्याचा काला एकदा खाल्ला की दुपारी 1-1:30-2 वाजेपर्यंत भूक लागत नव्हती. ती आपली पिढी आहे. खऱ्या अर्थानं आपली पिढी किती, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अशा पिरियडमध्ये जेव्हा जन्माला आलेला की तुम्ही दोन्ही गोष्टी पाहिल्यात. तुम्ही गरिबी पाहिली आणि तुम्ही श्रीमंती पाहिली, बदलणारा काळ पाहिला. आणि एक काळ असा होता काय खाऊ अशी परिस्थिती होती. आजचा काळ तुमच्या पुढं असा आहे की काय खाऊ. पोकरकर मेजरांनी आत्ता सांगितलं, त्या ठिकाणी ते बोलत होते, म्हटले सर ज्या वेळेला तुम्ही वर्गामध्ये मॅडम नसायच्या त्यावेळेला तुम्ही रवा करायचा, तो रवा आम्हाला इतका खाऊ वाटायचा, त्याचा वास इतका खमंग यायचा, पण त्यावेळेला ते तुम्हाला मागायची आमची ताकद नव्हती. आज सर तुमच्या माध्यमातून शिकलो, आर्मीत गेलो, सोन्याचा घास खाल्ला, जग दुनिया बघितली, सगळं बघितलं. आपला काळ तोच होता. दिवाळीला आपल्याला कधीतरी भात मिळायचा, लग्नाच्या वेळेला शेवाया मिळायच्या, याच्या पलीकडे दुसऱ्या गोष्टी नव्हत्या. आपल्या साबण दिवाळीला मिळायचा, तो बी त्याला आपण वासाचं साबण म्हणायचो, त्याला नाव नव्हतं, वासाचा साबण होता. आपल्याकडे एकच गोटा साबण होता, कपड्यालाही तोच आणि डोक्यालाही तोच. त्या काळातले आपण आहे. आज आपण एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलो, आज परिस्थिती अशी आहे की जर आपण एखाद्याच्या पाणीपुरी खायला पाणीपुरीच्या गाडीवर गेलो तर त्या प्लेटमधलं सुद्धा पाणी पिऊन घेतो की नाही? घेतो ना? घेतो. आईस्क्रीम खायला गेलो, त्या झाकणाला जर थोडी आईस्क्रीम चिकटली असेल ना, पटकन आपण चाटून घेतो, ती वायाला जाऊ नये. पण एखाद्याच्या कार्यक्रमात जर गेलो ना आपण, त्यावेळेला फक्त पंक्तीमधून राईट मारा, जेवण झाल्यावरती राईट मारा. निम्म्यापेक्षा जास्त अन्न त्या ठिकाणी शिल्लक असतं. या जगात तुम्ही किती पैसे कमवले याला शून्य किंमत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो माणूस उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पळतोय ना, तो कशासाठी पळतोय? फक्त खाण्यासाठी पळतोय. आज काळ बदललेला आहे. हे स्पर्धेचं युग आहे. लहान मुलांची आज आपण पाहिलं इंग्लिश मिडियमची परिस्थिती, एवढा प्रेशर आहे. 20 पैकी मार्क्स जर 18 पडले तर तो पालक त्याला विचारतोय 2 कुठं गेले, 2 मार्क्स कुठं गेले. मला एक सांगा, या ठिकाणी अनेक शिक्षकांनी उल्लेख केला, ज्यावेळेला तुम्ही विद्यार्थी म्हणून बोलले, तुमच्या काळामध्ये तुम्ही खरंच तेवढे हुशार होते का? मार्क्सवरती तुमची गुणवत्ता ठरली गेली का? मार्क्सवरती तुमचं व्यक्तिमत्व ठरलं गेलं का? नाही गेलं. माझ्याकडे वेळ कमी आहे, कारण चिठ्ठी यायच्या आत मी थांबणार आहे, किंवा डोंगरे मामांनी एक राऊंड मारला की मला समजून जाईल की माझी वेळ झालेली आहे. त्यामुळे मी कमी वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलणार आहे. मार्कावरती आपलं मूल्यमापन झालं का? मार्कवरती आपलं मूल्यमापन झालं नाही. आपलं मूल्यमापन संस्कारावरती झालेलं आहे. आपलं मूल्यमापन हे संस्कारावरती झालेलं आहे. आज गुरुजींनी सांगितलं, मला तोच विषय सांगायचा की शाळा बांधली, मी या ठिकाणी राहिला होतो आणि आम्ही त्या ठिकाणी राहिला असताना ग्रामीण भागातल्या मुलांना 10वीच्या शिकवणी चालू केली होती. गावात एकच बल्ब होता, कंदिलानी लोक यायची, बॅटरीनी लोक यायची. त्यावेळेला 10वीचा क्लास चालू केला. रात्रीच्या काळामध्ये मुलींनी कसं यायचं? भयान काळ होता तो, अंधार होता. तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ती शिकवणी चालवली. पण यत्तींची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना, त्या गावातील मुलींना आणि त्या परिसरातील सर्व शिक्षकांना यत्तींची सुद्धा गालबोट लागलं नाही. हा संस्काराचा भाग आहे, हा दबावाचा भाग आहे, हा तुमच्या दराऱ्याचा भाग आहे. पूर्वी शिक्षकांना अख्खं गाव मांडायचं, शिक्षक सांगेल ती पूर्व दिशा, कारण शिक्षक त्यावेळेला समाजाचा आरसा होता. शिक्षकाच्या चेहऱ्यावरती पाहिलं की स्वच्छ मनाने ती लोक जगली होती. आणि आज इतकी परिस्थिती भयानक झाली की वर्ष संपलं. माझ्या मुलाचं सांगतो तुम्हाला, वर्ष संपलं पण त्या शिक्षकाने आणि मुलाची ओळखच झाली नाही. मी त्याला विचारलं, अरे हे हा आम्हाला शिकवायला होतं. मी त्या सरांना म्हटलं, सर माझा मुलगा तुमच्या वर्गात होता काय? आता बरीच मुलं होती, आता ते माझ्या लक्षात नाही राहिलं. सध्या काय झालेलं आहे, 35 मिनिटाचा तास पूर्ण करायचा, तेवढी पाठी टाकायची आणि निघून जायचं. त्या विद्यार्थ्यांना समजलं आहे का, तो घडला आहे का, त्याला कळालं आहे का, हे काही नाही कळत. आज गणिताचे शिक्षक आहे, आदरणीय आयर सर हे गणिताचे शिक्षक आहे. खऱ्या अर्थानं गणित हा विषय असा आहे की तुम्हाला सगळ्यांना 10वीपर्यंत अतिशय अवघड वाटत असेल, बरोबर आहे की नाही? असं वाटायचं काय बाबा गणित हे कधी एकदा संपतंय की बस.
10वी संपली, गणित संपलं, तुम्हाला खूप आनंद वाटला असेल, खूप चांगलं वाटलं असेल. तुम्ही सुद्धा सर गणिताच्या शिक्षक तासाला आम्हाला पायथागोरस शिकवला, लसावी शिकवला, मसावी शिकवला, अनेक सूत्र शिकवले, सगळं काही शिकवलं. पण खऱ्या अर्थानं आमचं गणित चालू झालं आमच्या प्रापंचिक व्यावहारिक जीवनामध्ये. सर तुम्ही जे गणित शिकवत होते ना त्याचा थोडा सराव केला की आमचं ते गणित सुटलं जायचं. एखाद्या वेळेला नाही समजलं तर तुम्हाला विचारलं की तुम्ही आम्हाला ते समजून द्यायचे. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा समजून द्यायचे आणि ते गणित सुटलं जायचं. पण गुरुजी, मी मुद्दाम त्यांना आहे सर आजपर्यंत अजून म्हटलं नाही, त्यांना गुरुजी म्हटलेलं आहे. कारण गुरुजी या शब्दामध्ये जो आदर आहे ना तो तुमच्या कशातच नाही आहे. आज कुठली पौर्णिमा आहे? गुरुपौर्णिमा आहे. सर पौर्णिमा म्हणतात का? नाही म्हणत. गुरुजी हा शब्द एक आदरयुक्त आहे. शिवाजी, संभाजी, येसाजी, मालोजी, विठोजी, बाजी, प्रत्येक मावळा तुम्ही घ्या, प्रत्येक मावळ्याच्या शेवटी जी आलेला आहे. प्रत्येक मावळ्याच्या शेवटी जी आलेला आहे. जी हा आदरपूर्वक शब्द आहे. आज 2G आले, 3G आले, 4G आले, 5G आले, आता 6G येईल, कितीही जी येऊ द्या, पण गुरुजींच्या बाबतीत जे आदराचं स्थान आहे ना ते किती जी आले ना तरी गुरुजी गुरुजीच आहे. गुरुजी गुरुजीच आहे. त्यांनी आता त्या ठिकाणी आत्ताच उल्लेख केला की शाळेच्या संदर्भामधला. खऱ्या अर्थानं शाळा उभी करत असताना या शिक्षकांनी हाडाची काढ केलेली आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे. माझा विद्यार्थी घडला पाहिजे. विद्यार्थी, शिक्षक हा निपक्ष असतो. शिक्षकाला जात नसते, शिक्षकाला धर्म नसतो, शिक्षकाला कुठला पंथ नसतो. कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी येऊ द्या, शिक्षक त्याला सारख्याच पद्धतीने शिकवत असतात, सारख्या पद्धतीने त्याला शिकवत असतात. ही गुरुजी आहे. खऱ्या अर्थानं या गुरुजींच्या चरणी मी खरं नतमस्तक होतो की कारण गुरुजी तुम्ही आम्हाला त्या फाटक्या तुटक्या फळ्यावरती शिकवलं, तिथून आम्ही घडलेलो आहे. तुमचा जो खडू होता त्या खडूची तलवार होती, फळ्याची ढाल होती आणि ते युद्ध आम्हाला करायला शिकवलं. आजची परिस्थिती अशी झाली की डिजिटल युग आहे. डिजिटल युगामध्ये टॅब आलेत, ए आले, ए आयची अशी परिस्थिती की आता तुम्हाला बेरोजगारीचं सगळ्यात मोठं साधन हे ए आय. तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं, डिजिटलायझेशन एवढं पुढं गेलेलं आहे की आत्ता सध्याला आपल्याला भीती वाटायला लागलेली आहे. खऱ्या अर्थानं मी याच पिढीतला आहे का? कारण एवढं मोठं हायटेक हे झालेलं आहे. CBSE आलं, सेमी आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. पूर्वीच्या काळी त्या नव्हत्या. पूर्वीच्या काळी साधं शिक्षण होतं. आजही मला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा दिवस तुम्हाला आठवला की पहाटे भक्तिगीतं चालू व्हायची, पाहिजे की नाही? किती भारी वाटायचं. देशप्रेम जागवणारी भक्तिगीतं होती. आज ती भक्तिगीतं नाही आहे. अशी गाणी लागतात छातीत बुक्के आणल्यासारखी, धपाक 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 धपाक. देशप्रेम नाही आहे. खऱ्या अर्थानं त्यावेळेला ज्या सरकारी शाळा होत्या त्या शाळेमध्ये सगळे मुलं शिकले जायचे. एकाच हौदावरती पाणी प्यायचे, एकाच ठिकाणी जेवायला बसायचे. कोणाला राग नाही, कोणाला रुसावं नाही, कोणी मोठा नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी छोटा नाही, सगळे सारखेच असायचे. वादविवाद नव्हता, शांतता होती. एखादा विद्यार्थी जर आजूबाजूला कुठे एखाद्याला दिसला, गावातल्या लोकांना किंवा गुरुजींना जर दिसला तर गुरुजी फक्त एवढंच म्हणायचे. त्यावेळेला त्यांचा अधिकार इतका मोठा होता, ते एवढंच म्हणायचे, सध्याचा का रे तू? एवढं म्हटलं की त्या विद्यार्थ्याच्या अक्षरशः तीळ पापड व्हायचा की माझं घरी कोणी नाव सांगते की काय, मला माझ्या घरच्यांपर्यंत गेलं नाही पाहिजे. एवढा आदर त्या काळामध्ये होता. खऱ्या अर्थानं नम्रता, आदर, श्रद्धा आणि संवाद या 4 गोष्टीवरती नातं टिकलेलं आहे. आणि गुरुजींचा जो आदर आहे, मी आज जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो. गुरुजींच्या प्रति जो आदर आहे तो आदरभाव आपण राखला पाहिजे. मी मुद्दाम जाणीवपूर्वक तुम्हाला उल्लेख करतो. कधी तुम्ही मारवाडी समाजाचे गुरु महाराज येताना पाहिले का तुम्ही? त्या समाजातली लोक 2-2, 4-4 किलोमीटर त्यांना आणायला पुढं जात असतात आणि गुरुजींना ते घेऊन येत असतात. गुरुजींना घेऊन आल्याच्यानंतर त्यांना लांबून नमस्कार करतात. ऐश्वर्य, सुख, समाधान, शांती, तुम्हाला जीवनात ज्या ज्या गोष्टी पाहिजे ते गुरुच्या आशीर्वादाशिवाय नाही आहे. गुरुच्या आशीर्वादाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझ्या या ठिकाणी व्याख्यानाला विराम देतो. खरं तर या ठिकाणी निर्धारित वेळेत कार्यक्रम सुरू झाला नाही. ते 1 तासपेक्षा जास्त वेळ आपल्याला मिळाला पाहिजे, कारण 2-2, 3-3 तास बोलण्याची सवय असल्यामुळे ते कुठं कमी करायचं, कुठं वाढवायचं
या सगळ्या गोष्टी. परंतु एका बोधकथेने तुम्हाला सुरुवात करतो की खऱ्या अर्थानं गुरुजी हे विद्यार्थ्याची जडणघडण करण्यासाठी जीवाचं रान करत असतात. पूर्वी आपण शाळेत गोंधळ घालायचो, एखादा मॉनिटर असायचा, तो मॉनिटरही आपल्या हाताखालचा असायचा आणि गोंधळ चालू असला की गुरुजी आपल्याला भीती घालून जायची. काय, गुरुजींच्या पुढची खाली देव असतात, कोणी बोलायचं नाही, देव बाप्पा कान कापतो. काय कापतो? त्यावेळेला कान कापायची खूप मोठी भीती होती, प्रचंड भीती होती कान कापायची. आणि मग आपल्याला भीती असायची की गुरुजींच्या खुर्चीखाली देव आहे. असं करता करता बराचसा काळ गेला. हे ग्रामीण भागातलं गावखेडं होतं आणि त्या गावखेड्यातली जुनी पडकी शाळा, पत्र्याची शाळा. धोंडीराम मास्तर त्या शाळेमध्ये शिक्षक होते. अतिशय प्रामाणिक आणि सद्गृहस्थ ते शिक्षक होते. गणित आणि विज्ञानाचं ते शिकवणी द्यायचे. परंतु अधूनमधून ते मोठी सुभाषितही करायची, सुविचार द्यायचे, लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचे. त्या विद्यार्थ्यांना ताकद, ऊर्जा, बळ द्यायचे, त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करायचे. हळूहळू त्या शाळेमध्ये एक मूल होतं. त्या वर्गामध्ये, प्रत्येक वर्गामध्ये एक वेगळं मूल होतं, ज्यांनी आत्ता उल्लेख केला की तेव्हाचे आम्ही आणि आत्ताचे आम्ही याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये मला खूप फरक आहे. आणि त्या शाळेमध्ये एक शिवा नावाचा विद्यार्थी होता. तो इतका बडबड करायचा, गोंधळ घालायचा, शिक्षकांचं ऐकत नव्हता, इतर शिक्षकांना त्रास द्यायचा आणि तो जरा उर्मट होता. सगळ्या शिक्षकांनी त्या शिवाच्या तक्रारी केल्या. त्या शिवाच्या तक्रारी केल्या आणि गुरुजींनी त्याला बोलून घेतलं. गुरुजींनी त्याला जवळ बोलून घेतलं आणि गुरुजींनी त्याला त्याच्या वहीवरती एक शेरा लिहिला. शाळेतील सर्वात खोडकर मुलगा आहे, शाळेतील सर्वात खोडकर मुलगा आहे. आणि खालच्या ओळीमध्ये लिहून ठेवलं होतं की भविष्यात तू मोठा होशील. एवढं वाक्य खालच्या ओळीमध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि मध्ये सगळं कोरं ठेवलेलं होतं. सगळे शिक्षक त्याच्याविषयी चिडचिड करायचे, पण धोंडीराम मास्तर त्याला कधी रागवले नाहीत, त्याच्यावर कधी चिडले नाहीत, कधी चिडले नाहीत. त्याला समजून घेतलं आणि हळूहळू कान लोटत गेला. गुरुजी त्याला शाळेत शिकवत असताना नेहमी त्याच्याकडे कटाक्षाने नजर टाकायची आणि त्याला प्रश्न विचारायचे, तू उत्तर सांग, तू उत्तर सांग. त्याला ते उत्तर येत नव्हतं. ते धोंडीराम मास्तर त्याला प्रेरित करायचे, तुला जमणार आहे, तू तयारी कर, तुला उत्तर मिळणार, तुला उत्तर मिळेल आणि तू करू शकतोस, ही मला खात्री आहे. हळूहळू त्याला त्या अभ्यासाची आवड लागली. कारण शाळेत समजून घेणारे एकच धोंडीराम मास्तर होते, बाकी त्याला कोणी समजून घेत नव्हते. बाकीच्यांच्या दृष्टीनं तो खोडकर मुलगा होता असं ते केलं होतं. खरं तर गुरुजींच्या जीवनात काही संघर्ष कमी नसतो, गुरुजींच्या जीवनात खूप संघर्ष असतो, परंतु ते तुम्हाला दाखवत नाही. एक हाडाचा जो कलाकार आहे तो त्याचं दुःख समाजाला दाखवत नाही. ज्यावेळेला समाजाच्या समोर येतो ना, तो समाजाला आनंदी ठेवण्याचं काम करत असतो. ते हे मूर्तिमंत उदाहरण. त्यांच्या जीवनात अडचणी होत्या, कारण त्यांच्या जीवनात त्यांची पत्नी आजारी होती, मुलगा पुण्याला शिकायला होता आणि राहिलेल्या पगारातून चैन, मौज, मजा या कुठल्याही गोष्टी करता आल्या नाही. कारण भात पिकून, भाताची शेती विकून, सायकल विकून मुलाला शिकवलं, मुलगा इंजिनियर केला, पत्नी हॉस्पिटलला ॲडमिट झाली. परंतु त्या दिवशीसुद्धा गुरुजी शाळेत यायची बंद नाही राहिले. त्या दिवशीसुद्धा गुरुजी शाळेत आले, कारण पर्यावरणाचा दिवस होता. गुरुजी शाळेत आले, एक झाड लावलं आणि गुरुजी परत निघून गेली. गावातील लोक म्हटली, गुरुजी वेडे आहेत, गुरुजी वेडे आहेत. खऱ्या अर्थानं गुरुजी वेडे नव्हते. गुरुजी प्रत्येक विद्यार्थी घडवण्यासाठी, ही पिढी घडवण्यासाठी ध्येय वेडे झालेले होते. तो दिवस संपला. हळूहळू त्या शिवाचं शिक्षण चालू झालं आणि 7वीला असताना शिवाच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडली की वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवाने भाग घेतला. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवाने भाग घेतला आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवाचा पहिला नंबर आला. पहिला नंबर आला, ते पारितोषिक घेतलं, गुरुजींच्या चरणावरती ठेवलं आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी तुम्ही जर समजून घेतलं नसतं ना तर हा पुरस्कार मला मिळाला नसता, हा माझा पहिला नंबर मला मिळाला नसता. दिवस बदलले, शिवाचे दिवस हळूहळू बदलले. सगळी शाळा बदलली, सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीला, कोण इंजिनियर झालं, कोण डॉक्टर झालं, कोण वेगवेगळ्या दिशेला गेलं. शिवासुद्धा शाळा सोडून निघून गेला. अनेक दिवस गेले. धोंडीराम मास्तरांचं वय हे 60च्या दरम्यान आला आणि निवृत्तीचा काळ आला. निवृत्तीचा काळ आला. गुरुजींनी निवृत्ती घेण्याचं ठरवलं. मुख्याध्यापकांनी सूचना दिली की धोंडीराम मास्तर आता निवृत्त होणार आहे. गावात बातमी दिली, गावातले लोक आले, माझे विद्यार्थी तुमच्यासारखे सगळे आले, ज्यांनी त्यांनी शाल, श्रीफळ, हार, तुरे गुरुजींचा सन्मान केला.
गुरुजींचा सन्मान केला आणि थोडा उशिरा तो शिवा नावाचा मुलगा आला. शिवा नावाचा मुलगा आला, असे गुरुजी बसलेले होते. गुरुजींच्या पायाला हात लावला आणि गुरुजींच्या पायाला हात लावल्यावरती वही गुरुजींच्या हातामध्ये दिली. ती वही गुरुजींच्या हातामध्ये दिली. गुरुजींनी विचारलं, अरे हे काय? ते म्हटले, गुरुजी ही तीच वही आहे ज्या वहीवरती तुम्ही शेरा लिहिला होता की तू या शाळेतला एक खोडकर मुलगा आहे आणि खाली शेवटी लिहिलं होतं की तू भविष्यात मोठा माणूस होशील. गुरुजी ही तीच वही आहे. गुरुजींच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. गुरुजींच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. त्यांनी सांगितलं, गुरुजी मी आता जिल्हाधिकारी झालेलो. ती वही पाहिली. गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजी म्हटले, माझा सेवानिवृत्ती समारंभ सार्थकी लागला. मला पैसे किती मिळाले तो भाग बाजूला राहिला, पण तू जो मोठा झालेला आहे ना तो माझ्या सेवानिवृत्तीचा बोनस आहे. तू जो जिल्हाधिकारी झाला ना तू माझ्या सेवानिवृत्तीचा बोनस आहे. गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रम संपला. शिवा निघून गेला. एक ठराविक काळ गेला. ठराविक काळ गेल्याच्या नंतर गुरुजी आजारी पडले. गुरुजींचं वय झालं. प्रत्येकाच्या पद्धतीने जो तो विद्यार्थी यायचा, गावातले यायचे, गुरुजींना भेटायचे, निघून जायचे. शिक्षक होते, वकील होते, डॉक्टर होते, पोलीस होते, वेगवेगळे विद्यार्थी यायचे. गुरुजी तुम्ही आमच्या जीवनामध्ये खूप काही केलं. तुमच्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला. तुमच्यामुळे आमचं जीवन घडलं. गुरुजींचं साठवण करायचे आणि गुरुजींना आधार द्यायचे. हा भेटीगाठीचा कार्यक्रम चालू असताना एक दिवस पुन्हा शिवा आला आणि गुरुजींना भेटला. गुरुजींचा हात हातात घेतला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी तुम्ही झोपा आता, कारण शिवा आला. माझा मुलगा जिल्हाधिकारी झालेला आहे, माझा मुलगा मोठा झालेला आहे. हा आनंद आईवडील आणि गुरुजींना असतो. जिल्हाधिकारी तुमच्या भेटीला आला आहे, हा गुरुजींचा आनंद गगनात मावत नव्हता. क्रूज झालेलं शरीर होतं, तरीसुद्धा गुरुजी त्या खाटेवरून उठले आणि शिवाला हातात हात दिला. शिवा म्हटला, गुरुजी तुम्ही झोपा. शिवांनी गुरुजींना झोपवलं आणि गुरुजींना विचारलं, गुरुजी खरं सांगावं, तुमच्या खुर्चीखाली देव होता का? गुरुजी तुमच्या खुर्चीखाली देव नव्हता, तुम्ही आमच्यासाठी देव होता. कारण या शिक्षकांचा पगार हा बँकेत मोजला जात नाही. शिक्षकाचा पगार हा कधी बँकेत मोजला जात नाही. तो मोजला जातो विद्यार्थ्यांच्या यशामध्ये. कशात मोजला जातो? विद्यार्थ्यांच्या यशामध्ये. वेळ कमी आहे. वेळेअभावी खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण, मला इतका आनंद झाला, माझ्याही डोळ्यात पाणी आलं आहे, कारण तुमची गुरुजींवरती असणारी किती नितांत श्रद्धा आहे. मी मुद्दाम बऱ्याच गोष्टी सोडत आलो आहे. आज इंग्लिश मिडियमची परिस्थिती अशी झालेली आहे की त्या मुलाला काय करावं आणि काय नाही हे सुद्धा कळत नाही आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती यशस्वी झाला किंवा नाही झाला, तुम्हाला नोकरी लागली किंवा नाही लागली, पण तुम्ही एक चांगला माणूस झाला. कारण माणूस घडवणारे हे गुरुजी होते. माणूस घडवणाऱ्या शाळा होत्या. आता फक्त काय शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत, माणूस घडवणाऱ्या शाळा नाही आहे. भविष्य काळामध्ये माणूस घडवणारी शाळा पाहिजे. गुरुजींनी सांगितलं, आणि 2च मिनिटात मी माझ्या भाषणाचा शेवट करतो. गुरुजींनी सांगितलं की आज आपण पाहतोय सकाळी तर खरं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचा फार अंत घेत नाही, कारण माझ्या हातात माईक पडला आहे. असं व्हायला नको माझाच माईक आणि माझंच ऐक. तुम्हाला काय उठून जाता येईना आणि 3 वेळा डोंगरे मामा काय माझ्याजवळ यायचे राहिना. परंतु खऱ्या अर्थानं डोंगरे मामांची जी तळमळ होती ती अतिशय तळमळ होती. सर तुम्ही आले पाहिजे. कारण कोणीतरी लीडर असावा, कोणीतरी बरोबर घेऊन जाणार असावा, कारण ही माती लीडरशिपची माती आहे. अरे ज्याचा बाप मुघलांच्या सैन्यामध्ये सरदार केला होता, त्याच्या मुलानं स्वराज्याचं स्वप्न पाहावं आणि ते सत्यात उतरावं, ती ही माती आहे. या मातीला मी त्रिवार नतमस्तक होतो, त्रिवार अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.